नेक्स्ट टॉपिक इक्वेशन्स रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. दोन इक्वेशन इथे लिहिलेलं, दोन पेअर लिहिलेलं सायमल्टेनियस इक्वेशनच्या. आता या पेअरचा आपण विचार केला. फॉर एक्झाम्पल फर्स्ट पेअर आपण कन्सिडर केले, यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहे. हे इक्वेशन लिनियर आहे का याचा जर आपण विचार केला, फर्स्ट इक्वेशनचा लिनियर आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण काय करूया, त्याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. सो फर्स्ट इक्वेशन काय असेल, 4 × y 4y प्लस 5 × x 5x अपॉन xy इज इक्वल टू 7. सो 5x प्लस 4y मायनस 7xy इज इक्वल टू 0. 7 × xy इज इक्वल टू 7xy. ती टर्म आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केली, सो दॅट विल बी मायनस 7xy. नाव इज दिस लिनियर इक्वेशन. हे इक्वेशन लिनियर आहे का? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? 2 व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय. बट प्रत्येक टर्मची जी पॉवर असते किंवा डिग्री जी असते ती आपल्याला फक्त 1 पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं 1 1 तर याची डिग्री होते 2, राईट. दॅट मीन्स दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. त्याच पद्धतीने सेकंड सुद्धा त्याच फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे, दॅट विल नॉट बी लिनियर इक्वेशन. हे इक्वेशन, ह्या दोन इक्वेशनचा विचार केला, हे इक्वेशन ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करू, सो 4x प्लस 4y प्लस x मायनस वाय अपॉन x मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यामुळे डिनॉमिनेटर असेल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3. आपण ज्यावेळेस हे सगळं सिम्प्लिफाय करू त्यावेळेस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर टर्म तर असणार आहे. सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. मग असे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे, तर अशा टाईपचे इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच काय, हे इक्वेशन कोणते झाले, इक्वेशन्स विच कॅन बी रिड्यूस टू लिनियर इक्वेशन. आता लिनियर इक्वेशनमध्ये याला कन्वर्ट कसं करणार, लिनियर म्हणजे काय, मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे, 1 पाहिजे. इथे जर तुम्ही ही पेअर जर कन्सिडर केली, 4/x 5/y 3/x 4/y अशी पेअर आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं 1/x 1/y, सो हे इक्वेशन कसं आहे, 1/x इंटू 4 प्लस 1/y इंटू 5 इज इक्वल टू 7. आणि हे इक्वेशन आहे 1/x इंटू 3 1/y इंटू 4 इज इक्वल टू 5. ठीक आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं 1/x 1/y 1/x 1/y ह्या टर्म्स आहे. ह्या टर्म्सला मी एखाद्या लेटरने रिप्लेस करू शकते. फॉर एक्झाम्पल सपोज 1/xला मी एमने रिप्लेस केलं, 1/yला जर मी एनने रिप्लेस केलं, तर इक्वेशन काय होणार आहे, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7 आणि 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. आता हे दोन इक्वेशन लिनियर आहे. येस, एम आणि एन व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल आहे, मॅक्झिमम पॉवर 1 जाते. सो हे दोन लिनियर इक्वेशन आहे. हे दोन लिनियर इक्वेशन आपण कोणत्या एका मेथडने सॉल्व्ह करू शकतो. त्यावरून आपल्याला एम आणि एनची व्हॅल्यू मिळणार. त्यानंतर एम आणि एन म्हणजेच काय, 1/x 1/y. तर ह्या व्हॅल्यूज आपण याच्याशी इक्वेट करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण इक्वेशनला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून त्याचं सोल्युशन फाइंड करू शकतो. त्याच पद्धतीने सेकंड पेअर चेक करा. यामध्ये सुद्धा एक कॉमन पॅटर्न दिसतोय, 1/x मायनस वाय 1/x प्लस वाय दोन्ही इक्वेशनमध्ये आहेत. आपण इथे काय करू शकतो, 1/x मायनस वायला मी एमनी रिप्लेस करणार, 1/x प्लस वायला एननी रिप्लेस करणार. इक्वेशन मिळेल मला 4m प्लस n इज इक्वल टू 3 2m मायनस 3n इज इक्वल टू 5. अगेन टू लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यावरून mn ची व्हॅल्यू फाइंड करणार, त्यावरून आपण परत उलटा जाऊन एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. त्यामुळे असे जे इक्वेशन असतात याला आपण बोलतो इक्वेशन विच आर रिड्युसिबल टू लिनियर पेअर. समजलं, दिसताना इक्वेशन लिनियर ते दिसत नाही, मग हे सॉल्व्ह कसे करायचे, मग ते सॉल्व्ह करण्यासाठी हे इक्वेशन आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता बघूया आपण हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार. फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण कन्क्लुजन काय काढलं, फॉर फर्स्ट आपण काय करतोय, 1/xला सपोज एमनी रिप्लेस करतोय किंवा असं लिहू, लेट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. देअरफॉर इक्वेशन्स काय बनणार आहे, इक्वेशन्स विल बी 4 × 1/x 4m प्लस 5 × 1/y 5n इज इक्वल टू 7 आणि 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. दोन इक्वेशन मिळाले, लिनियर इक्वेशन आहे. कोणत्या एका मेथडने सॉल्व्ह करा, ग्राफिकल मेथड आहे, सबस्टिट्यूशन मेथड आहे, त्यानंतर इलिमिनेशन मेथड आहे, क्रॅमर्स रूल आहे. कोणत्या एका मेथडने तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. तर आपण काय करायचं, आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करूया, क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करूया. आत्ता जे मेथड आपण शिकलेलो आहोत. सो क्रॅमर्स रूलच्या अकॉर्डिंग एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये दोन्ही इक्वेशन आहे. त्यामुळे आपण डीची व्हॅल्यू लिहू शकतो, डी इज इक्वल टू वॉट, डिटर्मिनंटमध्ये आपण काय करतो, 4 5 3 4 एम आणि एनच्या कोइफिशियंट लिहितो. त्यानंतर डीएमसाठी आपण काय करतो, हा डिटर्मिनंट ह्या डिटर्मिनंटचा आपण विचार करतो. एम आहे फर्स्ट पोझिशनला आहे म्हणून आपण काय करतो, फर्स्ट कॉलम रिप्लेस करतो या नंबर्सनी 7 5 नी, सेकंड कॉलम ॲज इट इज. आणि डीएनसाठी आपण करणार फर्स्ट कॉलम ॲज इट इज आणि सेकंड कॉलम आपण रिप्लेस करणार 7 5 नी. ठीक आहे. सो डीची व्हॅल्यू असणार आहे 16
minus 15 1, 28 minus 25 3, 20 minus 21 minus 1. ठीक आहे. डी डी एम डी एनची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल m is equal to dm upon d, n is equal to dn upon d. So 3 upon 1 आणि minus 1 upon 1, 3 and minus 1. m आणि n ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि -1. आता ही झाली m आणि n ची व्हॅल्यू. बट आपला क्वेश्चन काय, आपल्या क्वेश्चनमध्ये m आणि n आहे का नाही, आपल्या क्वेश्चनमध्ये x आणि y आहे. त्यामुळे आपल्याला सोल्युशन कसं पाहिजे, सोल्युशनमध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू पाहिजे असणार आहे. त्यामुळे x आणि y ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, याला आपण बोलू 1. सो फ्रॉम 1 upon x is equal to m, 1 upon x is equal to n, and therefore 1 upon x is equal to 3 आणि 1 upon y is equal to -1. सो x ची व्हॅल्यू काय असणार आहे, सो x is equal to 1 upon 3. आपण हे इंटरचेंज करू शकतो. 1 upon 3 is equal to x किंवा 1 is equal to 3x, सो x is equal to 1/3. ओके. आणि y ची व्हॅल्यू काय असणार आहे, रेसिप्रोकल जरी घेतला तरी चालणार आहे. इथे रेसिप्रोकल घेतलं तर x is equal to 1 upon 3. इथे सुद्धा रेसिप्रोकल घेतला तर y is equal to -1. तर ह्या झाल्या x आणि y च्या व्हॅल्यूज. तर अशा पद्धतीने जे इक्वेशन लिनियर नसतात त्याला आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करतो या पद्धतीने, आणि त्यानंतर रिव्हर्स जाऊन आपण x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. सेकंड 4 upon x minus y plus 1 upon x plus y, याला आपण असं लिहू 4 into 1 upon x minus y plus 1 into 1 upon x plus y is equal to 3 आणि 2 into 1 upon x minus y minus 3 into 1 upon x plus y is equal to 5. ओके. 1 upon x minus y, 1 upon x plus y, याला आपण रिप्लेस करूया. x minus y ला m बोलू आणि 1 upon x plus y ला n बोलू. त्यामुळे इक्वेशन्स काय असणार आहे, इक्वेशन्स विल बी 4 into m plus 1 into n म्हणजे n is equal to 3, 2 into m minus 3 into 3 into n is equal to 5. हे दोन इक्वेशन मिळाले. याला बोलू इक्वेशन 1, इक्वेशन 2. कोणत्या एका मेथडने सॉल्व करूया आपण. सो आपण काय करू, फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 3, 3 ने मल्टिप्लाय केलं 12m प्लस 3n इज इक्वल टू 9. दिस इज इक्वेशन 3. नाउ इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 आपल्याला सॉल्व करायचे. आपण काय करू, हे दोन इक्वेशन ॲड करूया. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, 2 आणि 3 जर ॲड केलं तर 2m प्लस, किंवा आपण स्टँडर्ड फॉर्ममध्येच लिहूया ॲडिशनचे, 12m प्लस 3n इज इक्वल टू 9. ॲडिशन करतो आहे 14m इज इक्वल टू 9 प्लस 5 14, m इज इक्वल टू 14 अपॉन 14 दॅट इज इक्वल टू 1. सो व्हॅल्यू ऑफ m इज 1. ठीक आहे. m ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर n ची व्हॅल्यू फाइंड करायची. n ची व्हॅल्यू आपण फॉर एक्झाम्पल इक्वेशन 1 वरून फाइंड करू शकतो. फ्रॉम 1 n इज इक्वल टू 3 minus 4m, 3 minus 4 into m is 1, 3 minus 4 minus 1, n is equal to -1. m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. बट आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू पाहिजे का नाही, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून आपण काय करणार, याकडे जाणार. यावरून आपण लिहू शकतो सिन्स 1 upon, आपण काय अज्यूम केलेलं आहे, 1 upon x minus y is equal to m, 1 upon x plus y is equal to n. त्यामुळे 1 upon x minus y is equal to m is 1, 1 upon x plus y is equal to n is -1. जर मी ते रेसिप्रोकल घेतलं, रेसिप्रोकल घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो रेसिप्रोकल जर मी घेतला 1 upon x minus y चा रेसिप्रोकल x minus y, 1 चा रेसिप्रोकल 1, x plus y is equal to -1. ओके. एक्स वायची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. बट इथे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. हे इक्वेशन सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. याला आपण बोलणार 4 अँड दिस इज 5. सो 4 + 5 जर मी केलं, इक्वेशन 4 + इक्वेशन 5, दोन्ही इक्वेशनची जर मी ॲडिशन केली, y -y + y कॅन्सल होणार. सो 2x इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज 1 - 1 0. सो x इज इक्वल टू 0/2.
सो एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 0. एक्सची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. वायची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 वरून फाइंड करू शकतो. फ्रॉम इक्वेशन 4 x minus y is equal to 1. Therefore 0 minus y is equal to 1. Therefore y is equal to minus 1. And hence x आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0, -1. हे झालं सोल्युशन. लगेच व्हेरीफाय करू शकतो. 4/x minus y म्हणजे x minus y म्हणजे +1 प्लस 1/x plus y म्हणजे -1. 4 - 1 3. Then 2/x minus y 2/1 minus 3/x plus y -1. So 2 plus 3 sum is